काय ब्लड रिलेशन जे असतं, ब्लड रिलेटिव्ह तुमचे जे रक्ताचे नातेवाईक राहते त्याच्यासाठी हे आहे की आपण हे प्रश्न नाही का आपल्या नातेवाईकाच्या संबंधित कल्पना पण करू शकतो की माझी आत्या म्हणजे कोण, तर माझ्या बाबाची बहीण असेल, ठीक आहे. माझी काकू म्हणजे कोण असेल, काकू म्हणजे कोण असेल, माझे बाबा आहेत त्यांच्या भावाची पत्नी, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला नाते कळले पाहिजे. तर याच्यातून नातेसंबंधातून कसं आपल्या पिढ्या असतात, काय पिढी ज्याला आपण जसं जिओचं आहे की नाही, जिओ वन म्हणजे जनरेशन, आपल्या फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, पिढ्या पिढ्या. तर इथं पिढी फर्स्ट असेल, पिढी सेकंड असेल, सेकंड, थर्ड, फोर्थ असं आहे की नाही. हे आपल्या आजोबाचे वडील, हे आपले आजोबा, हे आपले वडील, हे आपण, असं, ठीक आहे. तर आता याच्यात काय असतं, दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या की जर समजा एखादा पुरुष आहे, पुरुष मध्ये इंग्लिश मधून त्याला म्हणतात मेल, मेल म्हणून म्हणायचं नाही, लांब शब्द मेल, मेल म्हणायचं. काय म्हणायचं, मेल म्हणजे पुरुष. आणि मग समजा आपण पी हा पुरुष आहे असं जर म्हणायचं असेल, पी हा क्यूचा वडील आहे असं जर म्हटलं, वडील आहे, तर वडील म्हणजे मेल असतो. मग पी कोण आहे, वडील आहे, तर पीच्या डोक्यावर यम द्यायचा, ठीक आहे, कारण तो मेल आहे, पुरुष आहे. म्हणून याला फिमेल म्हणता येईल का, पीच्या डोक्यावर एफ टाकू का मी? जर मी एफ टाकलं तर पी ही क्यूची आई आहे असं होईल, असं म्हणता येईल. समजा मला आई म्हणता येईल, तेव्हा इथं काय फिमेल करता येईल, लक्षात येते. मेल आणि फिमेलची कन्सेप्ट नाही का कळाली. आता नाही का पुढे बघा काय होत असतं ते, जेव्हा पती आणि पत्नी राहतात, पती आणि पत्नी, पी आणि क्यू हे पती पत्नी आहे असं जर दाखवायचं असेल तर दोघात नेहमी भानगडच राहणार. आणि याच्यात नातं दाखवायचं फुलीचं, पटत नाही दोघांचं. कार्यक्रम टोया पावा तोंड वाकडेच, तुझं माझ्या पटना तुझ्या वाचून कर्मना. कार्यक्रम कसा असतो, पी आणि क्यू म्हणजे याच्यात कोणतं चिन्ह, फुलीचं. त्याच्यानंतर बघा खालची पुढची पिढी जर दाखवायची असेल तर हे चिन्ह करायचं. खाली जर दाखवायचं असेल, समजा आता पीचा मुलगा आहे आर, लक्षात येते. आता आरला जर भाऊ दाखवायचा असेल तर याच्यात नाही का आरला एस भाऊ आहे, तर हे इथं बहीण भावाचं नातं. इथं कोणतं नातं, भाऊ म्हणलं की या पिढीत आला, वडिलाच्या पिढीत बायको येते त्याची, म्हणजे आपली आई पण यायला, लक्षात येते. आजोबाच्या पिढीत म्हणलं तर अजून वर जाणार आहे, इथं कुठंतरी झेड नावाचा व्यक्ती आहे, लक्षात येते. म्हणजे आजोबाची पिढी हे आपल्या समजा वडिलाला भाऊ आहे, कोणीतरी वडिलाला भाऊ आहे, हे आपण आहोत, आपले वडील आहे, यांना भाऊ कुठला तरी एन लिहिला म्हणजे हा भाऊ झाला. हे आपला मामा होतो, क्यू म्हणजे आपली आई, आईचा भाऊ इकडे बरोबरच्या चिन्हात लिहायचा, एम कुठंतरी मामा, एम फॉर मामा, लक्षात येते. म्हणजे बरोबरचं चिन्ह असलं की त्याच पिढीतले भाऊ बहीण. वर अशा ॲरोनं काय दाखवायचं, पिढी दाखवायची आपल्याला, लक्षात येतंय. आणि पती पत्नीचं नातं कशाला दाखवतो आपण, फुलीनं दाखवतो, एवढं लक्षात येतं. आता बघा त्याच्यातून आपल्याला काही ना काही निष्कर्ष काढायचे. पी हे क्यूची पत्नी, पी हे क्यूचे पती आहे, पती पी आहे, पी पती आहे म्हणजे काय असेल, मेल असेल की फिमेल, याच्या डोक्यावर एम लिहितो, एम फॉर मले नाही लिहायचं, हे MALE इंग्रजी वाचन मले, तसं नाही, मेले नाही म्हणून. हे कोण आहे, पुरुष आहे. मग क्यू कोण असेल बरं, तुमच्याच मनाने सांगा, क्यू कोण असेल. नाही, क्यू कोण आहे, हे पती आहे म्हणल्यावर पती कोणाचा होत असते, माझ्यासोबत थोडंच लग्न होते, कोणासोबत करावं लागेल, आता कार्यक्रम फिमेल होणार आहे, ठीक आहे. म्हणजे क्यू पण कळायला लागला आपल्याला, क्यू पण कळलं ना हे पती आहे म्हणजे. पुन्हा बघा पी क्यूचे वडील आहेत. आता याच्यात नाही का त्या पती सारखं होत नाही, इथं कार्यक्रम जरा अवघड आहे. पी कोण आहे, वडील आहे, वडील कोण पी आहे, तर पी वर आहे, क्यू खाली आहे, पी वडील आहे, वर आहे, पी वडील आहे आणि खालचा बिचारा क्यू मुलगा आहे. पण याच्यात हे सांगता येतो पुरुष होय, ते मेल आहे ते सांगता येतं, पुरुष आहे, ते वडील असल्यामुळे नक्कीच पुरुष असणार आहे. हा, त्याला काही विषयच नाही, वडील म्हणजे पुरुषच असणार आहे. पण क्यू कोण आहे ते सांगता येत नाही, ते मेल आहे की फिमेल आहे ते सांगता येत नाही, पुरुष आहे की स्त्री आहे सांगता येत नाही.
म्हणजे पहा ना, क्यू कोण, मुलगा की मुलगी काय, वडील कळाले पी आहे, पण क्यू पोरगा की पोरगी, पोट्ट की पोट्टी, कळायला का नाही कळत, म्हणजे हे निश्चित सांगता येत नाही. त्याच्यानंतर बघा पी क्यूचा मुलगा आहे, क्यू वर लिहा, पी खाली आहे, आणि क्यूचा मुलगा पी आहे, म्हणजे क्यू नक्कीच नाही का क्यूचा मुलगा आहे, म्हणजे हे मेल झालं, पुरुष झाला ना. पी मुलगा आहे म्हणजे तो पुरुष झाला. पण मला